नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, लाडकी बहीण योजना अगदी ती योजना सुरू झाली तेव्हापासून वादग्रस्त, सर्वात जास्त चर्चेत राहिलेली ही योजना. विरोधकांचा आरोप की ही योजनाच मुळात निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना लीगल लाच देण्याचा प्रकार आहे. म्हणजे मतांसाठी निवडणुकीत पैसे वाटतात ते इल्लीगल असतं, ते इल्लीगल ठरू नये म्हणून अशी योजना बनवायची आणि त्याद्वारे पैसे वाटायचे. 2024 साली लोकसभेत सणकून मार खाल्लेल्या महायुतीने विधानसभेत मात्र घवघवीत दैदिप्यमान यश मिळवलं. याचं कारण ही लाडकी बहीण योजनेचा ह्यात खूप मोठा हात होता असं नेहमीच बोललं जातं. जून 2024 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. म्हणजे आता जवळपास 2 वर्ष या योजनेला होतील. जून 2024 मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली त्याच्यानंतर 2-4 महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होत्या. ही योजना अंमलात आणली जाऊ नये, लोकांना पैसे डिपॉझिट करू नये यासाठी विरोधी पक्ष वारंवार कोर्टात देखील गेला. पण सरतेशेवटी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना अंमलात आणली आणि बहिणींना पैसे देण्यास सुरुवात केली. कालांतराने निवडणुका झाल्या, घवघवीत यश महायुतीला मिळालं. पण त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचं रूप बदलायला लागलं. यामध्ये किती पात्र लाभार्थी आहेत, किती अपात्र लाभार्थी आहेत, या सगळ्यांची चर्चा सुरू झाली. विरोधकांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आत्ता अपात्र लाभार्थ्यांचा विचार करताय, हा विचार तेव्हाच का केला नाही? कारण सध्या 80 लाख अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असं सिद्ध झालंय. या आधीसुद्धा काही लाख महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नव्हत्या, तरी त्या योजनेचा लाभ घेत होत्या. अशा लाखोंच्या संख्येने एकूण लाभार्थी आहेत 2,47,00,000. त्यात लाखोंच्या संख्येने म्हणजे 80 लाख, त्या अगोदरचे काही लाख, म्हणजे जवळपास कोटीच्या वर लाभार्थी हे अपात्र आहेत. विरोधकांचं म्हणणं आहे की मग ही योजना सुरूच कशी केली तुम्ही? घाईघाईत लाभार्थी न तपासता तुम्ही योजनेचा लाभ द्यायला सुरुवात केली, म्हणजे एका अर्थाने ही लाचच होती. जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा फक्त एक फॉर्म भरून घेतला आणि त्या फॉर्मच्या आधारेच पैसे देण्यास सुरुवात केलेली होती, म्हणून हा सगळा गोळ झाला. KYC प्रक्रिया ही त्यानंतर सुरू केलेली आहे. आता 80 लाख अपात्र, त्यात KYC न केलेल्या बहिणींचे सुद्धा पैसे सरकार रोखणार. ज्या पात्र आहेत, KYC सुद्धा केली आहे, त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यासोबतच ज्या 80 लाख महिला आता अपात्र सिद्ध होत आहेत त्यांनी यापूर्वी लाभार्थी म्हणून पैसे घेतलेले जे आहेत ते त्यांच्याकडनं वसूल करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. कारण ते त्यांच्यासाठी राजकीय गैरसोयीचं आहे. पैसे वाटले म्हणून तर मतं मिळाले म्हणून निवडणुका जिंकल्या. आता ते पैसे परत घेतले तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये तोंडावर पडतील किंवा त्यांना याचा राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. हे सर्व बहिणींच्या बाबतीत. यात एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे मित्रांनो, 14,298 पुरुष या लाडक्या बहिणी योजनेत लाभार्थी सापडलेले आहेत. 14,298 हे पुरुष महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेचा लाभ कसा काय घेतात? आश्चर्यकारक गोष्ट आहे खूपच. कारण की इतकी तफावत, इतका हलगर्जीपणा ही योजना करण्यात आलेली आहे. या 14,298 पुरुषांनी गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 21,44,00,000 रुपये सरकारचे लुटले आहेत. पुरुष असून महिलांसाठी असलेल्या योजनेचा लाभ घेऊन 21,44,00,000 रुपये या पुरुषांनी लाटले आहेत, जे की ते पुरुष असल्यामुळे ते मुळातच अपात्र ठरतात, पण लाभ घेण्यात आला. मित्रांनो, कुठलीही योजना ही गरजूंच्या मदतीसाठी नक्कीच असावी, काही वाद नाही त्याच्यामध्ये. पण या 80 लाख महिला, यामध्ये 5 लाखांच्या वर महिला या सरकारी कर्मचारी आहेत. 10 लाखांच्या जवळपास महिला आयकर भरतात. काही लाख महिलांच्या घरामध्ये 3 ते 4 जण कमावते आहेत आणि 5 ते 6 लाख महिलांकडे स्वतःची 4 चाकी गाडी आहे. अशा परिस्थितीत सुद्धा 1,500 रुपयांचा लाभ या महिला उचलत होत्या. त्यासोबत हे 14,298 पुरुष. आता या सर्वांनी मिळून मागच्या काही महिन्यांमध्ये सरकारी तिजोरीवरती किती मोठा डल्ला मारला असेल
किती पैसे लुटले असतील फ्रॉड करून, फसवणूक करून. हे पैसे कुठल्याही राजकीय नेत्याचे नाहीत, हे पैसे कुठल्याही राजकीय पक्षाचे नाहीत. हे पैसे आहेत आपल्या घामाच्या आणि मेहनतीच्या कमाईतून कर किंवा टॅक्स भरणाऱ्या सामान्य जनतेचे. ह्याची रक्षा करणं हे शासनाचं काम आहे, सरकारचं काम आहे. पण हे 14,298 पुरुष, 80 लाखाच्या वर महिला, करोडो रुपये यांनी सरकारचे लुटले. करोडोंपेक्षा जास्त नुकसान सामान्य जनतेचं झालं. कारण आधीच असे आरोप होतात की या लाडक्या बहिणीसाठी आदिवासी कल्याण निधी, समाज कल्याण निधी, सर्व निधी हे या लाडक्या बहिणीकडे वळवण्यात आलेले आहे. फायदा कोणाला होतोय? जे आज सत्तेत बसले त्यांचा, किंवा आज जे विरोधात आहेत ते सुद्धा अशी योजना काढून एखादी आपला राजकीय फायदा करून घेतील. राजकीय पक्षांनी स्वतःच्या किंवा सत्तेच्या फायद्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करणंच मुळात गैर आहे. तो पक्ष कोणताही असो, तो पक्ष विरोधक असोत, सत्तेतले असोत का कोणी असो, राजकारण्यांना अधिकार नाही त्यांच्या राजकीय फायद्यासाठी जनतेचा पैसा खर्च करणे. मित्रांनो, याबाबत आपण जागरूक राहायला हवं. आपला पैसा वाया जातोय याबद्दल आपण प्रश्न विचारायला हवेत, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कोणत्या पुरुषांनी महिलांसाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला, कुठल्या महिलांनी अपात्र असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे जागरूक राहणं आणि सरकारला सवाल विचारणं, या बाबतीत आपण कुठेही मागे राहायला नको. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.